भगवंतानी आपल्या दृष्टीने अगदी वाईट असलेल्या प्राण्याच्या रूपात अवतार घेतला. तो म्हणजे वराह अवतार. नंतर हंस, कूर्म, नरसिंह, श्रीराम असे अवतार घेतले आहेत. त्या त्या अवतारात अशक्यप्राय अशी दिव्य कर्मे केली आहेत. मत्स्य अवतारामध्ये त्यांनी वेदांचं रक्षण कसं करावं, संपत्तीचं रक्षण कसं करावं हे शिकवलं. वराह अवतारात केवळ आपणच पृथ्वीचा उपभोग घेण्यासाठी हिरण्याक्षनं ती पृथ्वी रसातळाच्या समुद्रात बुडून ठेवली. पण भगवंताने बुडलेल्या पृथ्वीला आपल्या दाढेवर ठेवून रसातळाच्या वर आणलं. तेव्हा त्यांना अडवणाऱ्या हिरण्याक्षला त्यांनी ठार मारलं. नंतर वराह भगवंताने पृथ्वीला पाण्यावर स्थापित करून तिच्यात धारण शक्तिरूप आपलं तेज स्थापित केलं आणि सगळ्यांच्यासाठी पृथ्वीवर राहणं शक्य केलं. आपण रघुवंशामध्ये सम्राट दशरथांच्या घरी जन्म घेऊन सर्व देवांना कैदेत टाकणाऱ्या असुरराज रावणाला मारून सर्व देवांना मुक्त केलं. अशा साक्षात धर्माचा विग्रह असणाऱ्या श्रीरामांना मर्यादा पुरुषोत्तम म्हणूनच ओळखतात. हे प्रभू, गोकुळामध्ये असताना आपण जेव्हा दह्याचा डेरा फोडला तेव्हा यशोदा माता आपल्यावर किती रागवलेली ते मी बघितलं. आपल्याला अद्दल घडवण्यासाठी यशोदा मातेनं आपल्याला बांधण्यासाठी हातात दोरी घेतली आणि ती तुम्हाला उखळाला बांधायला लागली. हे पाहून आपल्या डोळ्यात अश्रू आले. डोळ्यातून वाहणाऱ्या अश्रूंच्या बरोबर डोळ्यातलं काजळ गालावरून ओघळू लागलं. आपले डोळे बावरले आणि आपण खाली मान घालून उभे राहिला. तेव्हाच्या आपल्या त्या लीला छबीची आठवण होऊन मी मोहित होऊन जाते. भय ज्याला भीतं त्याची काय ही अवस्था. श्रीकृष्णाला कुंतीनं प्रथम पाहिलं तेव्हा ही दामोदर लीला चालू होती. एवढ्या बलवान अशा भगवंतानी मानवदेहामध्ये कृष्णलीला केल्या तेव्हा आईच्या भीतीनं श्रीकृष्ण कसे घाबरले होते याची आठवण कुंती मातेला झाली. सराईत नट रंगमंचावर जशा विविध भूमिका रंगवतो तसंच श्रीकृष्ण करत आहेत, पण प्रत्यक्षात ते वज्राहून कठोर आहेत. अशा या कृष्णांच्या विविध लीलांच्या स्मरणानं दर्शनानं कुंतीच काय पण ब्रह्मदेव, इंद्र, महादेव सर्व गोपगोपी सुद्धा मोहित होतात. कुंती म्हणते, हे प्रभू, आपण अजन्मा असूनही जन्म का घेतला. याचं कारण सांगताना महापुरुष म्हणतात की ज्याप्रमाणे मलय पर्वताची कीर्ती पसरवण्यासाठी तिथं चंदनाची झाडं प्रकट होतात, त्याचप्रमाणे आपला प्रिय भक्त पुण्यश्लोक राजा यदूची कीर्ती पसरवण्यासाठी आपण यदुवंशामध्ये अवतार घेतलेला आहे. भगवंताचा स्वभावच आहे की भक्तांचा मान ते वाढवतात. म्हणूनच त्यांना अमानी मानदो मान्यो असं विष्णू सहस्रनामध्ये म्हणलेलं आहे. भगवंतांना आपला मान वाढवायचं नाही आहे. म्हणूनच सर्व ज्ञान असून सुद्धा युधिष्ठिराच्या प्रश्नांची उत्तरं त्याने भीष्माचार्यांच्याकडनं देववली आणि भीष्माचार्यांचा मान वाढवला. असे अजन्मा असूनही भगवंत जन्म घेऊन इतरांचा मान वाढवतात. कुंती म्हणते, काही लोक म्हणतात की वसुदेव देवकीनं पूर्वजन्मामध्ये म्हणजे सुतपा आणि पृष्णीच्या रूपानं आपल्याकडून हाच वर मागितला होता, म्हणूनच आपण अजन्मा असूनही जगाचं कल्याण करण्यासाठी त्यांचे पुत्र झालात. सुतपा आणि पृष्णींनी वर मागितला की तुमच्यासारखा पुत्र आम्हाला द्या. हे ऐकून भगवंत तथास्तु म्हणाले. पण थोड्या वेळानं त्यांच्या लक्षात आलं की त्यांच्यासारखा दुसरा कोणी नाही, कारण भगवंतांच्या प्रमाणे केवळ भगवंतच आहेत. पण भगवंत तर आता वर देऊन बसले. आपण दिलेला शब्द, आपण दिलेले वचन जर पाळता येत नसेल तर त्याच्या 3 पट दिले तर असत्याने वागल्याचं पाप लागत नाही. म्हणून भगवंतांनी सुतपा पृष्णीच्या पोटी पृष्णीगर्भ म्हणून जन्म घेतला. त्यानंतर कर्दम देवहूतीच्या पोटी कपिल भगवान म्हणून जन्म घेतला आणि त्यानंतर वसुदेव देवकीच्या पोटी श्रीकृष्ण म्हणून जन्म घेतला. आपलं वचन सत्य करण्यासाठी स्वतः भगवंतांनी
त्यांच्या पोटी 3 जन्म घेतले आणि जगाचं कल्याण केलं. प्रतिज्ञा पालन करणं हे भगवंतांना अत्यंत प्रिय आहे. कुंती म्हणते, काही लोक असे म्हणतात की समुद्रात बुडणाऱ्या जहाजाप्रमाणे दैत्यांच्या भारामुळे ही पृथ्वी अस्थिर झाली, पीडित झाली. तेव्हा ब्रह्मदेवांच्या प्रार्थनेनं पृथ्वीचा भार हलका करण्यासाठी आपण प्रकट झालात. राक्षसांच्या दैत्यांच्या अत्याचारामुळं पृथ्वी अत्यंत त्रस्त झाली होती. म्हणूनच राम अवतारात भगवंतांनी रावण, रावणाचे पुत्र, रावणाचे नातू, पणतू, रावणाचे बांधव या सर्वांचा नाश केल्यानंतरच अयोध्येला प्रयाण केलं. तसंच कृष्ण अवतारात जरासंघासह 17 वेळा युद्ध केलं आणि प्रत्येक वेळी जरासंघाच्या 23 औक्षणी सेनेचा विनाश केला. त्यानंतर जरासंघासह आलेल्या कालयवनाच्या 3 कोटी सेनेचा विनाश केला. महाभारताच्या युद्धात आपल्याच नारायणी सेनेला कौरवांच्याकडे पाठवून अत्यंत बलवान अशा नारायणी सेनेचा विनाश तर केलाच, पण नंतर आपल्याच कुलाला सुद्धा नष्ट करून पृथ्वीचा भार हलका केला आणि पृथ्वीचं रक्षण केलं. कुंती म्हणते, काही महापुरुष असं म्हणतात की जे लोक या संसारात अज्ञान, वासना आणि कर्मबंधनात जखडल्यामुळे पीडित झाले आहेत, त्यांनी श्रवण आणि स्मरण करण्यायोग्य लीला करण्याच्या विचारानंच आपण अवतार धारण केलेला आहे. इथं कुंती श्रवण भक्ती किती उत्तम आहे, स्मरण भक्ती किती श्रेष्ठ आहे ते सांगते. केवळ श्रीमद भागवत महापुराणाच्या श्रवणानं परीक्षित राजाचा उद्धार झाला, मानवाचा उद्धार झाला. तसंच केवळ श्रीमद भागवत महापुराणाच्या श्रवणानं प्रेत योनीतील धुंदुकारीचा उद्धार झाला. केवळ पूर्वजन्मीच्या भगवत कथांच्या स्मरणानं गजेंद्राला मुक्ती मिळाली. केवळ अंतसमयी नारायणाचं स्मरण झालं तरीही अजामिळाचा उद्धार झाला. हे भगवंता आपल्या सर्व लीला इतक्या दिव्य आहेत की त्यांच्या श्रवणानं आणि त्या लीलांच्या स्मरणानं संसारात जखडलेल्या, पीडित असलेल्या सर्वांचा उद्धार होईल. या जाणीवेनंच अशा सुंदर लीला आपण केलेल्या आहेत. अशा सुंदर लीला करण्यासाठी, सगळ्यांचा उद्धार करण्यासाठीच आपण अनेक अवतार घेतलेले आहेत. भक्तजन वारंवार आपल्या चरित्राचं श्रवण करतात, गायन करतात, कीर्तन करतात आणि स्मरण करून आनंदित होतात. त्यांना आपल्या चरणकमलांचं तत्काळ दर्शन होतं. त्यामुळे त्यांचा जन्ममृत्यू प्रवाह कायमचा थांबतो. भगवंतांच्या गुणवर्णन, चरित्रवर्णन, लीलावर्णन यांचं स्मरण, श्रवण आणि कीर्तन इतकं मधुर आहे की भक्तजन त्यामुळे भावविभोर होतात. त्यांच्या नेत्रातून अश्रुधारा व्हायला लागतात. तेव्हा त्यांच्या हृदयात भगवंत स्थापित होतात. भक्तजन जेव्हा त्या लीलांचं गायन करायला लागतात तेव्हा भगवंत गायन ऐकण्यासाठी हजर होतात. त्यांचं दर्शन होतं. भगवंतांच्या दर्शनानं मी तूपणाचा भाव नष्ट होतो, मन अमल होतं, पापपुण्य नष्ट होतं आणि त्यामुळं आपण जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून, जन्ममृत्यूच्या प्रवाहातून बाजूला होतो, कायमचे थांबतो. म्हणजेच जन्ममरणाच्या फेऱ्यातून आपली सुटका होते. कुंती म्हणते, भक्तांच्या इच्छा पुरवणाऱ्या हे भगवंता, आजच आपण आपल्या आश्रयाला आलेल्या आणि सोयरे असणाऱ्या आम्हाला सोडून जाणार काय? अनेक राजांच्या वधाचं पाप केलेल्या आम्हाला आपल्या चरणकमलांखेरीज अन्य कोणताही आश्रय नाही. श्रीकृष्ण आता आपल्याला सोडून जाणार या कल्पनेनंच कुंती आगतिक झाली, हतबल झाली. आपल्या मुलांच्याकडनं महाभारताच्या युद्धात अनेक राजांची हत्या झाली आणि त्याचं पाप सर्वांच्या डोक्यावर आहे. अशावेळी आम्हाला केवळ आपल्या चरणकमलांचाच आश्रय असताना तुम्ही आम्हाला सोडून जाऊ नका हो, असं ती विनवती आहे. कुंती म्हणते, जसं जीव नसेल तर इंद्रिये शक्तिहीन होतात, त्याचप्रमाणे आपण पाहिलं नाही तर यदुवंशी किंवा पांडव यांच्या नावारूपाला काय किंमत आहे. कुंती जाणते की यदुवंशामध्ये कृष्ण नसेल आणि पांडवांना कृष्णाचा पाठिंबा नसेल तर पांडवांना आणि यदुवंशांना काय महत्त्व राहणार. पांडवांना कोण वाचवणार, पांडवांना विजय कसा मिळणार. कारण कृष्ण पांडवांचा पाठीराखा आहे, म्हणूनच पांडवांना महत्त्व आहे. श्रीकृष्ण पांडवांचा आत्मा आहे.
कृष्णाखेरीज पांडव शक्तिहीन आहेत. जसं जीव नसेल तर इंद्रिये शक्तिहीन होतात तसेच भगवंत निजधामाला गेल्यानंतर अर्जुन श्रीकृष्णांच्या काही स्त्रियांना घेऊन हस्तिनापूरला जाताना वाटेत भिल्लाने त्या स्त्रियांना लुटलं, अपहरण केलं. तेव्हा गांडवधारी धनुष्य भिल्लांना प्रतिकार करू शकला नाही. अर्जुनाने जाणलं की जे बल, वीर्य, तेज आपल्याकडं आहे ते सर्व श्रीकृष्णांचंच आहे. आणि तेव्हा अर्जुनाच्या लक्षात आलं की श्रीकृष्णांचं कृपाछत्र नसेल तर पांडवांना, यदुवंशांना काहीही किंमत नाही. कुंती म्हणते, हे गदाधारी, आपल्या असामान्य पदचिन्हांनी युक्त अशी ही कुरुदेशाची भूमी आज जशी शोभायमान झाली आहे तशी आपल्या निघून जाण्याने राहणार नाही. गोपीगीतमध्ये गोपी म्हणतात, हे श्रीकृष्णा, तुमच्या जन्मामुळं व्रजभूमीचा महिमा वाढला आहे. म्हणूनच लक्ष्मी व्रजभूमीत कायमची येऊन राहिली आहे आणि त्यामुळंच व्रजभूमीचं ऐश्वर वाढलं आहे. हाच अनुभव कुंतीला आलेला आहे. कुंतीला वाटतं की भगवंतांच्या पुण्यमय पदचिन्हामुळंच या कुरुदेशाची भूमी शोभायमान झालेली आहे. तेव्हा हे भगवंता, तुम्ही जर इथनं निघून गेला तर कुरुदेशाची रयात जाईल, वैभव ऐश्वर नष्ट होईल. कुंती म्हणते, आपल्या दृष्टीच्या प्रभावानंच हा देश धन, धान्य आणि लतावृक्षांनी समृद्ध झाला आहे. ही वने, हे पर्वत, नद्या आणि समुद्रसुद्धा आपल्या दृष्टिक्षेपानंच वृद्धिंगत होत आहेत. परमात्मा चराचरात व्याप्त आहे. याचा अर्थ प्रत्येक लता, वृक्ष, पर्वत, नद्या भगवंतांचेच, परमात्म्याचेच स्वरूप आहे, जो सत चित आनंद स्वरूप आहे. लता, वृक्ष, नद्या, पर्वत, समुद्र सर्व चैतन्याने युक्त असल्यामुळंच धनधान्य, वने विपुल प्रमाणात आल्यामुळं हा देश म्हणजेच कुरुदेश समृद्ध झाला आहे. भगवंतांच्या कृपामय, चैतन्यमय दृष्टीमुळंच वने, नद्या, पर्वत, समुद्र सृष्टीच्या नियमांचं पालन करीत आहेत, वृद्धिंगत होत आहेत. भगवंत हा आपला कृपा प्रसाद आहे असं मी मानते, पण तुम्ही येथून गेला तर या कृपा प्रसादापासून आम्ही वंचित राहू. तेव्हा हे नाथ, कृपया आपण जाऊ नका. आपण विश्वाचे स्वामी आहात, आपण विश्वाचे आत्मा आहात, आपण विश्वरूप आहात. यदुवंशी आणि पांडव यांच्याविषयी माझे मनात फारच ममता निर्माण झालेली आहे. आपण माझे हे स्नेहपाश तोडून टाकावेत. यापूर्वी कुंती म्हणते, त्वयैव नाथेन, म्हणजे हे नाथ, आपण केवळ माझे आहात, आपल्याखेरीज इतर कोणीही या जगामध्ये माझं नाही. आता कुंती म्हणते, आपण विश्वाचे आत्मा आहात. खरंच, पण शांतपणे यावर विचार केलाय का की विश्वाचे आत्मा आणि आपला आत्मा यांचा काय संबंध असेल? माझा आत्मा आणि विश्वाचा आत्मा अशी दोन तत्वे असतील काय? खरं म्हणजे दोन्हीमध्ये फरक नाही, पण मायेमुळं आपण दोन्हीमध्ये फरक मानतो. माया ममतेमुळंच मला माझी पत्नी जाऊन अनेक वर्ष झाली तरी रोज तिची आठवण येते. अमेरिकेत असलेल्या मुलावरील ममतेमुळं मी बद्ध आहे. दिल्लीला असलेल्या मुलीचा मला रोज फोन येतो. अशा अनेक माया ममतेनं मी बद्ध आहे. पण ज्यांचा व माझा असाच संबंध आहे त्या भगवंतांची मी रोज आठवण काढतो का बरं? किंवा नारायणा, या ममतेतून मला सोडव अशी प्रार्थना तरी करतो का? कारण खूप प्रयत्न करून सुद्धा हे ममतेचे पाश तुटत नाहीत, सुटत नाहीत. माझ्या प्रयत्नांच्या बरोबर भगवंतांच्या कृपेची सुद्धा आवश्यकता आहे. या श्लोकामुळं मला माझ्या कमजोरपणाची आठवण झाली. तशीच जाणीव कुंतीला झाली. म्हणूनच तिनं धाडसानं श्रीकृष्णाला विनवलंय, सांगितलंय की पांडव आणि यदुवंशी यांच्याविषयी माझ्या मनात फारच ममता निर्माण झाली आहे. ममतेचे पाश आपण कृपया तोडून टाकावेत. हे श्रीकृष्णा, ज्याप्रमाणे गंगेच्या धारा अखंडपणे समुद्राला मिळत राहतात, त्याचप्रमाणे माझी बुद्धी इकडे तिकडे सैर बैर न होता केवळ आपल्यावरच निरंतर प्रेम करीत राहो. कुंती आपले सर्व प्रेमपाश, ममतापाश तोडण्यासाठी भगवंतांना सांगते. त्यामुळे तिचं मन एकाग्र होऊन बुद्धी सैरभैर न होता इकडे तिकडे न जाता केवळ श्रीकृष्णांच्यावर निरंतर प्रेम करीत राहो. समुद्राला मिळाल्यानंतर गंगा जशी समुद्राशी एकरूप होते त्याप्रमाणेच कुंती म्हणते, मला श्रीकृष्णांच्या स्वरूपात एकरूप व्हायचं आहे. अशा वेगळ्या शब्दात कुंती
भगवंताने आपल्याला सायुज्य मुक्ती द्यावी असं मागणं करत आहे. हे श्रीकृष्णा, तुला मी पुन्हा पुन्हा नमस्कार करते. कुंती म्हणते, हे श्रीकृष्णा, अर्जुनाच्या प्रिय सख्या, यदुवंश शिरोमणे, आपण पृथ्वीला भारभूत झालेल्या राजवेशधारी दैत्यांना जाळण्यासाठी अग्निस्वरूप आहात. आपली शक्ती अनंत आहे. हे गोविंदा, आपला हा अवतार गायी, ब्राह्मण आणि देवता यांचं दुःख नाहीसं करण्यासाठी आहे. हे योगेश्वरा, चराचराचे गुरु भगवंता, मी आपणास पुन्हा पुन्हा नमस्कार करते. ज्यांच्याकडं काही मागायचं असेल त्यांची स्तुती करावी असं शास्त्र सांगतं. त्याप्रमाणे कुंतीनं अत्यंत मधुर शब्दांनी भगवंतांची स्तुती केली. श्रीकृष्णाला आपल्या आत्याचा अतिशय अभिमान वाटला. भगवंतांच्याकडं कुणीही कधीही मागणार नाही असं अलौकिक मागणं कुंतीनं मागितलेलं आहे. कुंतीचं मागणं ऐकून श्रीकृष्ण तथास्तु म्हणले नाहीत, तर श्रीकृष्णाने आपल्या मायेनं कुंतीला मोहित केलं, दृढ आलिंगन दिलं आणि तिच्या पाठीवर आपल्या हाताने थोपटीत कुंतीला भगवंत म्हणाले, ठीक आहे, तुझ्या म्हणण्याप्रमाणेच होईल. या दृढ आलिंगनानं श्रीकृष्णाने कुंतीला सांगितलं, काळजी करू नकोस, मी निजधामाला जाईन तेव्हा तुझ्या इच्छेनुसार मी तुला घेऊन जाईन. त्यानंतर काही वर्षानंतर कुंतीनं जेव्हा द्वारकेहून परत आलेल्या अर्जुनाकडून ऐकलं की श्रीकृष्ण निजधामाला गेले, त्या क्षणी सर्व पांडव शोकग्रस्त झाले. पण कुंतीनं हे ऐकताच तिनं पद्मासन घातलं आणि आपलं सर्व मन कृष्णाला अर्पण केलं आणि प्राणत्याग केला. श्रीकृष्णाने कुंतीच्या इच्छेनुसार कुंतीला आपल्यासह निजधामाला नेलं. कुंतीनं मायापती श्रीकृष्णांची माया जाणली. म्हणूनच जसं दिसतं तसं ते नसतं ही माया कुंतीनं पार केली. कारण संकट मागून ती वारंवार भगवंतांचं दर्शन मागत आहे. हे केवळ ज्ञानी भक्त, खरा वैष्णवच जाणू शकतो. अशी ही श्रीमद भागवत महापुराणमध्ये कुंतीनं भगवंतांची केलेली स्तुती अत्यंत सर्वश्रेष्ठ आहे. गोपाळ कृष्ण भगवान की जय. नर्मदे हर, नर्मदे हर.